नमस्कार मित्रांनो, पोलीस स्टडी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत GK GS चालू घडामोडी, प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरणासहित विश्लेषण. आणि मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र विधानसभा क्षेत्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा मतदारसंघ कोणता? तर याचं योग्य आन्सर असेल अहेरी. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं योग्य आन्सर असेल मुंबई. जगात सर्वाधिक सैनिकांचे संख्याबळ कोणत्या देशाजवळ आहे? जगात सर्वाधिक सैनिकांचे संख्याबळ कोणत्या देशाजवळ आहे? तर याचं योग्य आन्सर असेल चीन. चीनची राजधानी बीजिंग, अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC, रशियाची राजधानी मॉस्को आणि भारताची राजधानी आहे दिल्ली. ह्या बी गोष्टी लक्षात ठेवा. पुढील क्वेश्चन्स, ICC अवॉर्ड 2020 मधील वन डे क्रिकेटर ऑफ द इयर अवॉर्ड कोणाला जाहीर झाला? तर हा अवॉर्ड कोणाला जाहीर झाला? 2020चा वन डे क्रिकेट ऑफ द इयर अवॉर्ड कोणाला जाहीर झाला? तर याचा योग्य आन्सर असेल रोहित शर्मा. रोहित शर्माला हिटमॅन म्हणून ओळखलं जातं. रोहित शर्माला हिटमॅन म्हणूनही ओळखलं जातं. शांघाय सहकार्य संघटनेच्या जगातील 8व्या आश्चर्यकारक ठिकाणात भारतातील कोणत्या घटनेचा 22चा समावेश करण्यात आलेला आहे? शांघाय सहकार्य संघटना जगातील 8 आश्चर्यकारक ठिकाणात भारतातील कशाचा समावेश करण्यात आलेला आहे? तर याचं योग्य आन्सर असेल स्टॅच्यू ऑफ युनिटी. येथे गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या किनारी. आर्किटेक्चर आहे राम सुतार. इंडिया गेट आहे दिल्लीला. कुतुब मिनार आहे दिल्लीला आणि चांद मिनार आहे हैदराबादला. ताजमहल आहे आग्र्याला. ह्या बी गोष्टी लक्षात ठेवा. पुढील क्वेश्चन, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर याचं योग्य आन्सर असेल कुलदीप सिंग. पुढील क्वेश्चन, देशातील 8व्या राष्ट्रीय पक्षाचे नाव काय? देशातील 8व्या राष्ट्रीय पक्षाचे नाव काय? तर याचं योग्य आन्सर असेल नॅशनल पीपल्स पार्टी. नॅशनल पीपल्स पार्टी. पुढील क्वेश्चन, अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणती संस्था देते? अर्थशास्त्राचा नोबेल खालीलपैकी कोणती संस्था देते? तर याचं योग्य आन्सर असेल रॉयल स्वीडिश विज्ञान अकादमी. रॉयल स्वीडिश विज्ञान अकादमी. महाराष्ट्रात पोलिसांचे किती परिक्षेत्रे आहेत? महाराष्ट्रात पोलिसांची किती परिक्षेत्रे आहेत? तर याचं योग्य आन्सर 8. आणि परिक्षेत्राच्या प्रमुखास महानिरीक्षक म्हणलं जातं. परिक्षेत्राच्या प्रमुखास महानिरीक्षक म्हणलं जातं, हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढील क्वेश्चन, गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं योग्य आन्सर असेल अमरावती. गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्ह्यात आहे. केंद्राने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ड्युप्टी गव्हर्नरपदी मे 2021 मध्ये कोणाची नियुक्ती केली? तर याचं योग्य आन्सर असेल टी रविशंकर यांची डेप्युटी गव्हर्नरपदी नेमणूक केली. इथं RBIचा उल्लेख झालाय. RBIचे गव्हर्नर सध्याचे कोण आहेत? शक्तिकांत दास. RBIची स्थापना झाली 1 एप्रिल 1935. राष्ट्रीयकरण झालं 1 जानेवारी 2015. सॉरी मित्रांनो, RBIचं राष्ट्रीयकरण झाले 1 जानेवारी 1949 रोजी. महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे? महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे? तर याचं योग्य आन्सर असेल गडद निळा. क्षेत्रफळाने देशातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता? क्षेत्रफळाने देशातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता? जम्मू काश्मीर. याच्या अगोदर मित्रांनो अंदमान निकोबार होता. जम्मू काश्मीर आणि लडाख
डिवाइड होण्याच्या आधी अंदमान निकोबार हा केंद्रशासित प्रदेश होता, हे बी लक्षात ठेवा. आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जम्मू काश्मीर हा सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे. पोलीस खात्याचे ब्रीद वाक्य कोणते आहे? पोलीस खात्याचे ब्रीद वाक्य कोणते आहे? योग्य आन्सर असेल सदरक्षणाय खलनिग्रहणाय. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा सर्वनाश याचा असा अर्थ होतो. पोलीस दलाचे मुखपत्र दक्षता आहे मित्रांनो, हे सुद्धा लक्षात ठेवा. पोलीस स्मृती दिन 21 ऑक्टोबर आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढील क्वेश्चन तुमच्या पुढे. महाराष्ट्र राज्याचे 6वे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे 6वे निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर याचं योग्य आन्सर असेल उर्विंदर पाल सिंग, यांना US मदान म्हणून ओळखलं जातं. पुढील क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेत कोणत्या अनुसूचित विविध पदांच्या शपथ किंवा प्रतिज्ञांचा समावेश करण्यात येतो? भारतीय राज्यघटनेत कोणत्या अनुसूचित विविध पदांच्या शपथ किंवा प्रतिज्ञांचा समावेश करण्यात येतो? तर याचं योग्य आन्सर असेल 3ऱ्या अनुसूचीमध्ये. टोटल अनुसूची आहेत 12. हे बी लक्षात ठेवा. सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात तिसरी मोठी बँक कोणती? तिसरी विचारलंय, तिसरी मोठी बँक कोणती? तर याचं योग्य आन्सर असेल बँक ऑफ बडोदा. कागज की नाव या कादंबरीचे लेखक कोण आहेत? कागज की नाव या कादंबरीचे लेखक कोण आहेत? याचं योग्य आन्सर असेल नासिर शर्मा. पुढील क्वेश्चन. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने कोणत्या नवीन मंत्रालयाची स्थापना केली आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या नवीन मंत्रालयाची स्थापना केली आहे? तर हे नवीन मंत्रालय मित्रांनो जलशक्ती मंत्रालय नवीन स्थापन करण्यात आलेलं आहे. तसेच पुढील क्वेश्चन. आशियातील सर्वात लांब नदी कोणती? आशियातील विचारले, जगातील नाही. आशियातील सर्वात लांब नदी कोणती? याचं योग्य आन्सर असेल यांगोस्तो, ही चीन मध्ये येते. नाईल नदी ब्राझील मध्ये येते. गंगा नदी भारतात येते. मिसिसिपी नदी अमेरिकेमध्ये येते मित्रांनो. गंगा नदी भारतातील सर्वाधिक लांबीची नदी आहे. जगातील सर्वाधिक लांबीची नदी नाईल आहे. यांगोस्तो ही आशिया खंडातील सर्वाधिक लांबीची नदी आहे. भारताचा नेपोलियन म्हणून इतिहासात कोण प्रसिद्ध आहे? भारताचा नेपोलियन म्हणून इतिहासात कोण प्रसिद्ध आहे? भारताचा नेपोलियन. तर याचं योग्य आन्सर असेल समुद्रगुप्त. मराठे अब्दाली यांच्यात दिल्लीजवळ पानिपतची लढाई कधी झाली? मराठे व अब्दाली यांच्यात दिल्लीजवळ पानिपतची लढाई कधी झाली? आणि ही लढाई झाली तिसरी मित्रांनो, तिसरी लढाई होती आणि ही तिसरी लढाई झाली 1761. हे योग्य आन्सर असेल. आता इथं पानिपतचा उल्लेख झालाय. पानिपतची पहिली लढाई झाली 1526 मध्ये. ती झाली बाबर आणि लोधी. 1556 मध्ये दुसरी लढाई झाली अकबर आणि हमू मध्ये. आणि 1818 मध्ये मराठी सत्तेचा अस्त झालाय, हे बी लक्षात ठेवा. भारतामध्ये 6 बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? 6 बँकांचे राष्ट्रीयकरण 1980 मध्ये झालं. आणि मित्रांनो 14 बँकेचे राष्ट्रीयकरण इंदिरा गांधीने केलं. ते केलं 1969 मध्ये. अंतराळात जाणारा पहिला भारतीय कोण आहे? अंतराळात जाणारा पहिला भारतीय कोण आहे? तर याचं योग्य आन्सर असेल राकेश शर्मा. आणि राकेश शर्मा अंतराळात केव्हा गेलतो? ज्यावेळेस इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्यावेळेस हे अंतराळात गेलते राकेश शर्मा. इथं कल्पना चावलाचा उल्लेख झालाय. कल्पना चावला यांचं हरियाणामधील हिस्सारे गाव आहे. ह्याच्यावर मी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र राज्य वृक्ष कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्य वृक्ष विचारलाय. महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे? तर याचं योग्य आन्सर असेल आंबा. तर भारताचा वड आहे. महाराष्ट्राचा आंबा तर भारताचा वड आहे. महात्मा ज्योतिबा फुले मुलींची पहिली शाळा कधी सुरू केली? महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींची पहिली शाळा सुरू कधी केली? तर याचं योग्य आन्सर असेल ऑगस्ट 1848 मध्ये. पुढील क्वेश्चन. एक गाव एक पानवाटा मोहिमेचे नेतृत्व कोणी केले? एक गाव एक पानवाटा मोहिमेचे नेतृत्व कोणी केले?
एक गाव एक पानवटा. तर याचं योग्य आन्सर असेल बाबा आडव. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि प्रमुख नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि प्रमुख नदी कोणती आहे? तर याचं योग्य आन्सर असेल गोदावरी. ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी आहे. महाराष्ट्रातील लांबी आहे मित्रांनो ही 668 किलोमीटर. ही दख्खनच्या पठारावरील सर्वाधिक लांबीची नदी आहे. तापी, आता इथं नदी गोदावरी नदीला बृहदगंगा, दक्षिण गंगा या नावाने ही सुद्धा ओळखलं जातं. तापीचा उल्लेख झालाय. तापीचा उगम होतो बैतूल छिंदवाडा मध्य प्रदेश. गोदावरीचा उगम होतो त्र्यंबकेश्वर नाशिक. भीमाचा उगम होतो भीमाशंकर पुणे. आणि नर्मदाचा उगम होतो अमरकंटक मध्य प्रदेश. नर्मदा नदी ही सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. भीमा ही पंढरपूर जवळ चंद्रभागा म्हणून ओळखलं जातं भीमेला. तापीला. पुढील क्वेश्चन, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचे योग्य आन्सर असेल नरेंद्र मोदी. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्र राज्य ATS अँटी टेरर स्क्वॉड. ATS अँटी टेरर स्क्वॉड हा फुल फॉर्म आहे. अँटी टेरर स्क्वॉड. तर याचं प्रमुखपदी कोण आहेत? तर याच्या प्रमुखपदी आहेत विनीत अग्रवाल. महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार 2020 कोणाला प्रदान करण्यात आला? महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार 2020 कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य आन्सर असेल उषा मंगेशकर. पुढील क्वेश्चन, भारत सरकारने टिंबटिंब हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. राष्ट्रीय मतदार दिवस योग्य आन्सर असेल 25 जानेवारी. मित्रांनो 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिन. तसेच राजमाता जिजाऊ जयंती असते मित्रांनो यावेळेस 12 जानेवारी. आणि स्वामी विवेकानंद जयंती असते 12 जानेवारी दिवशी. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन असतो. 31 जानेवारीला असं काहीच नाही गोष्ट. पुढील क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेत सध्या किती घटना दुरुस्त्या झाल्यात? योग्य आन्सर असेल 104 घटना दुरुस्त्या झाल्यात. 101वी घटना दुरुस्ती GST संबंधी आहेत. गुड सर्व्हिस टॅक्स तो झाला 1 जुलै 2017. 103वी घटना दुरुस्ती राज्यांना विशेष दर्जा 371 विशेष दर्जा दिलेला आहे 103व्या घटना दुरुस्तीनुसार. आणि मित्रांनो 104वी घटना दुरुस्ती काय कन्फर्म नाही मला 104व्या घटना दुरुस्तीबद्दल. पुढील क्वेश्चन, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण विदर्भात येते? योग्य आन्सर असेल चिखलदरा. कारण चिखलदरा हे अमरावतीमध्ये आहे आणि अमरावती हे विदर्भामध्ये आहे. आंबोली हे सिंधुदुर्गमध्ये, महाबळेश्वर हे सातारामध्ये आहे, गणपतीपुळे हे रत्नागिरीमध्ये आहे. मधुमेह हा टिंबटिंबच्या कमतरतेमुळे होतो. तर याचं योग्य आन्सर असेल इन्सुलिन. पुढील क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या पिकास नगदी पीक म्हणून ओळखलं जातं? नगदी पीक विचारलंय. नगदी पीक कापूस. योग्य आन्सर असेल कारण का कापसापासून पैसा जास्त मिळवला जातो आणि ऊसापासून. हे 2 नगदी पिके आहेत. पुढील क्वेश्चन, कापूस या पिकासाठी जमीन उत्तम प्रतीची मानली जाते. टिंबटिंब जमीन उत्तम प्रतीची मानली जाते. याचं योग्य आन्सर असेल काळी जमीन. काळ्या जमिनीला रेगूर जमीन ही म्हटलं जातं. पुढील क्वेश्चन, पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे प्रमुख धरण कोणते? खडकवास हे धरण आहे मित्रांनो पाणी पुरवठा करते. आणि खडकवास हे धरण मुठा नदीवर आहे पुण्यात. महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी साधारणपणे किती किलोमीटर आहे? सागरी किनारपट्टी विचारली 720 किलोमीटर. सर्वाधिक समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे? रत्नागिरी 237 किलोमीटर. महाराष्ट्राची सागरी सीमा विचारली. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आहे 800. महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी आहे 730 दिलेला आहे मित्रांनो. याच्यात कन्फर्म आहे उत्तर संदिग्ध आहे. कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
याचं करेक्ट आन्सर असेल अहमदनगर. आणि मित्रांनो कळसुबाई शिखर नगर सोलापूर दरम्यान येते. नगर सोलापूर दरम्यान येते. कळसुबाईची उंची आहे 1646 आणि सह्याद्रीतील सर्वाधिक उंचीचे शिखर आहे. विधान परिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी किती असतो? विधान परिषद सदस्य विचारले तिथे, विधान परिषद नाही विचारले, सदस्यांचा कालावधी सर्वसाधारणपणे किती असतो? तर याचं योग्य आन्सर असेल 6. जर विधान परिषद विचारलं असतं तर विधान परिषदेचा असा काही निश्चित कालावधी नसतं, कारण का हा स्थायी सभागृह आहे. जिल्हा परिषदेचे कार्यकारी प्रमुख, जिल्हा परिषदेचे कार्यकारी प्रमुख कोण असतात? तर याचं योग्य आन्सर असेल मुख्य कार्यकारी अधिकारी, CEO म्हणून ओळखलं जातं, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? रायगड या किल्ल्यावर झाला. मित्रांनो रायगडचं मुख्यालय आहे कुलाबा. पुढील क्वेश्चन, सुरुंगाच्या आवाजाने खिडकीची काच फुटणे हे टिंबटिंब ऊर्जेचे उदाहरण आहे. सुरुंगाच्या आवाजाने खिडकीचे काच फुटणे हे टिंबटिंब ऊर्जेचे उदाहरण आहे. टिंबटिंब ऊर्जेचे रूप आहे. तर याचं करेक्ट आन्सर असेल ध्वनी. पुढील क्वेश्चन, गुरुत्वीय बलामुळे वर फेकलेली वस्तू खाली पडताना तिच्या गतीवर काय परिणाम होईल? गतीवर तिच्या काय परिणाम होईल? गुरुत्वीय बलामुळे खाली फेकलेली वस्तू पडताना तिचे गुरुत्वीय बलावर काय परिणाम होईल? तर मित्रांनो वर फेकलेली वस्तू गुरुत्वीय बलामुळे खाली येताना काय होईल? तर याचं करेक्ट आन्सर असेल गती वाढते. खाली येताना गती वाढते तिची. पृथ्वीपासून सूर्याकडे जाताना सूर्यमालेतील पहिला ग्रह कोणता? सूर्यमालेतील पहिला ग्रह कोणता? याचा करेक्ट आन्सर असेल शुक्र. शुक्राला मॉर्निंग स्टार, इव्हिनिंग स्टार म्हणून ओळखलं जातं, पहाटेचा तारा. तर गुरु आलं इथं, गुरुचा उल्लेख आलाय. गुरु ही सर्वात मोठा ग्रह आहे. मंगळला लाल ग्रह म्हणून ओळखलं जातं. गुरुला 67 उपग्रह आहेत. शनी ला 62 उपग्रह आहेत. मंगळाला 2 उपग्रह आहेत, फिबोज आणि डिमोज. याही गोष्टी लक्षात ठेवा. पुढील क्वेश्चन, मादक पदार्थाच्या सेवनामुळे शरीरावर घातक परिणाम होतो. टिंबटिंब घातक परिणाम होतो. आपल्या शरीरावर कुठला परिणाम होईल? तर याचे योग्य आन्सर असेल वरील सर्व. रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम होईल, पचन संस्थेवर परिणाम होईल, चेतासंस्थेवरही परिणाम होईल मादक पदार्थाच्या सेवनामुळे. पाण्याचा रेणू हा हायड्रोजनचा टिंबटिंब अणू व ऑक्सिजनचा एक अणू मिळून तयार होतो. तर याचं योग्य आन्सर असेल 2, कारण का पाण्याचं सूत्रच आहे मित्रांनो H2O. हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू H2O. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आमच्या चुका आम्हाला कळतील. आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा, कारण का असेच व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला मिळतील. मित्रांनो भीमा नदीचे उगमस्थान कुठे? याचं योग्य आन्सर असेल भीमाशंकर. भीमाशंकर हे पुण्यामध्ये येते मित्रांनो. कैलास पर्वत उत्तराखंड मध्ये आहे. धन्यवाद मित्रांनो नक्की सपोर्ट करा. चॅनलवर नवीन जर असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.